सध्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे शहरातील नाले आणि परे जोराने वाहत आहेत। काही नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, अडथळे तसेच बांधकाम भराव अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही। यासाठी चिपळूण नगरपालिकेने ठोस पावलं उचलत भोगाळे येथील विनापरवाने टाकलेला भरावाचा रस्ता खणून टाकलाय। जेसीबीच्या सहाय्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये हा नाला मोकळा करण्यात आलाय। त्याचबरोबर शिवनदीमध्ये पडलेले झाड क्रेनच्या सहाय्याने काढून प्रवाह सुरळीत करण्यात आलाय। याचबरोबर बहादूरशेख नाका परांजपे स्कीम येथे नाल्याची खोदाई करून या ठिकाणी मोरी पाईप टाकण्यात आले। यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला। तरी परांजपे स्कीमकडे जाणाऱ्या नागरिकांना अरुंद वाट मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या ठिकाणी जादा मोडी टाकून गाडी जाण्यासाठी पुरेशी वाट तयार करून द्यावी अशी मागणी देखील इथली नागरिक करतायत। नाले सफाई आणि खुदाई काम करत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये इतकीच माफक अपेक्षा देखील इथले नागरिक सध्या व्यक्त करतायत। खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी येथील खाडी किनारी असलेले घर भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालं असून यामुळे ऐन पावसाळ्यात पारधी बंधू भगिनींच्या डोक्यावरचं छप्पर हरवले। हे बहीण भाऊ आता पूर्ण घर आणि संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे आता शासनाकडून काय मदत मिळते याची प्रतीक्षा करतायत। दिनांक 21 जून रोजी रात्री 10:30च्या सुमारास घराच्या पूर्वेकडील बाजूला असलेली संरक्षक भिंत घरावरती कोसळून त्याखाली संपूर्ण घर गाडलं गेले। यामध्ये या घरातील तरुणी पुष्पा पारधी ढिगाऱ्याखाली गाडली गेली। संरक्षक भिंत कोसळण्याचा प्रचंड आवाज आल्यामुळे वाडीतील ग्रामस्थ धावून आले आणि तात्काळ ढिगाऱ्याखालून या तरुणीला बाहेर काढले आणि उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले। मात्र यामुळे पारधी भाऊ बहीण बेघर झाले असून त्यांच्या खाण्यापिण्याच्या जिन्नसांसह संपूर्ण घर जमीनदोस्त झालेले असल्यामुळे त्यांना आता प्रशासनाच्या मदतीवरतीच अवलंबित राहावे लागणार आहे। साधारण 10:30च्या सुमारास भरपूर पाऊस होता आणि घराच्या डाव्या बाजूला एक मोठी संरक्षण भिंत होती, गेल्या 3 वर्षापासून बांधलेली होती आणि त्या घराच्या संरक्षण भिंतीच्या वरती एक घराचं काम चालू होतं आणि काम मूळ स्वरूपातच सुरुवात झाली होती आणि भरपूर पाऊस असल्यामुळे ती जी संरक्षक भिंत होती ती भिंत रात्री त्या 10:30 वाजताच्या सुमारास त्या घरावरती कोसळली। त्यावेळी आमच्या माहितीप्रमाणे ते भाऊ आणि बहीण राहतात, तलाठी आणि पोलीस पाटील, सरपंच अशा प्रकारचे ते शासकीय वेगवेगळ्या स्तरावरचे ते अधिकारी आहेत ते येऊन गेलेले आहेत। त्यांनी पाहणी केलेली आहे। पावसामध्ये त्यांनी राहायचं कुठे, झाडाखाली सुद्धा त्यांना ह्या पावसाच्या अतिवृष्टीमध्ये कसं राहता येईल असं आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला। काल परवाच्या पावसामध्ये आज दिनांक 20 रोजी रात्री 10-10:30च्या दरम्यान इथे प्रचंड पावसामुळे इथं भूस्खलन झालेलं आहे। संरक्षक भिंत बांधलेली सुद्धा कोसळून ती पूर्ण संरक्षक भिंत बाजूच्या पुष्पा पारधी यांच्या घरावरती आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण इथं बघू शकता की या घराची पूर्ण कशी अवस्था आहे, पूर्ण बेचिरा कसं हे घर झालेलं आहे। आपल्या शासनाकडून आता या कुटुंबाला ऐन पावसाळ्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला कशी मदत मिळते आणि कितपत मदत मिळते अशी अपेक्षा या ग्रामस्थांकडून, इथल्या ग्रामस्थांकडून आणि पीडित कुटुंबाकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आमरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझं कोकण, लोटे, खेड। खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी येथील खाडी किनारी श्री दिलीप दिवेकर यांचं बांधकाम चालू असलेलं घर कोसळलं असून यामुळे ऐन पावसाळ्यात दिवेकर कुटुंबावरती आभाळ कोसळले। दिवेकर पितापुत्रांनी बँकेचं कर्ज काढून घराचं बांधकाम चालू केलं होतं। अर्ध्याहून अधिक बांधकाम पूर्ण झालेलं असताना निसर्गाने घात केला आणि संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भूस्खलन झालं। परिणामी दिवेकर यांचं बांधकाम चालू असलेलं घर कोसळलेलं आहे। आता शासनाकडून काय मदत मिळते याची प्रतीक्षा ते करतायत। दिनांक 21 जून रोजी रात्री 10:30च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 2-3 वर्षांपूर्वी बांधलेली जांभ्या दगडाची संरक्षक भिंत कोसळून जमीन पश्चिमेच्या बाजूला घसरली। यामुळे दिवेकर यांच्या प्रगतीपथावर असलेल्या घराचं बांधकाम कोसळलं। आता या दिवेकर पितापुत्रांना घराचं बांधकाम पुन्हा कसे करायचे आणि बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता लागून राहिलेली आहे। माझं घर हे मोडकळी चालवतं आणि त्यामुळे जुनं घर होते ते नव्याने बांधत होतो। गेली 3 ते 4 महिने बांधकाम चालू होतं आणि संरक्षण भिंत होती ही 2 ते 3 वर्ष अगोदर बांधली होती। अतिशय चांगली होती, मजबूत झाली होती, म्हणून घराचं बांधकाम चालू केलं होतं। आणि परवा रात्री 20 तारखेच्या रात्री 10:30 वाजता ही अचानक पावसाची अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामधून पाणी घुसल्यामुळे ही संरक्षण भिंत पूर्ण कोसळून नवीन जे घर बांधलं होतं ते घर पूर्ण स्लॅबला आलं होतं आणि स्लॅबला आलेली इमारत, अगदी नावारूपाला आलेली इमारत आज मोडून पडलेलं आहे। आम्ही सगळे उद्ध्वस्त झालो आहोत। कर्ज काढून, मुलाने कर्ज काढून सगळा बोजा केलेला होता आणि तो डोलारा सगळा
पडलेलं आहे. यापुढे आम्हाला काही अक्कल लागत नाही. पुढचं राहणीमान किंवा या कर्जातून कसं निभाव निघेल एक सांगता येत नाही. पुढं घर कसं उभं राहील हेही सुद्धा चिंता आहे. तरी सुद्धा माझ्या ह्या घराची नुकसान जवळजवळ 25 ते 30 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि हे कर्ज स्वरूपात आम्ही काढून सगळं हे केलेलं आहे. तरीही शासनाने सहानुभूतीक विचार करून मला थोडा म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णतः मदत मिळावी अशी शासनाला विनंती आहे. अशी ही दुर्दैव परिस्थिती येथील 2 कुटुंबांवर कोसळलेली आहे आणि हे झालेलं नैसर्गिक आपत्तीला गांभीर्यानं पाहून शासन या ग्रामस्थांना या पीडित कुटुंबांना काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा इथे व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आमरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड.